भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आणि सर्वांना माहिती आहे की इथं आज मराठा सेवक का आलेले आहेत, तुम्ही का जमलात। लहान लेकरापासून ज्येष्ठ मंडळीपर्यंत मराठा समाजाचं हे आरक्षणाचा जो लढा आहे तो आता घराघरात पोहोचलेला आहे। माता माऊल्या पण उपस्थित आहेत। सर्वांना हा आरक्षण लढ्याविषयी आता जास्त सांगायची काही गरज नाही, पण मला एवढंच सांगायचंय 58 वेळेस ह्या 13 वर्षामध्ये 58 वेळेस आपल्या मराठा समाजाने मूक मोर्चे काढले। त्या मूक मोर्चाला नेतृत्व नव्हतं। नेतृत्व नसल्यामुळे काय झालं माहितीये का, जे निश्चितपणाने आपल्या पदरात पडायला पाहिजे होतं ते काहीच पडलं नाही। आणि पडलं असं एकही गोष्ट मला दाखवा की ही गोष्ट आपल्या पदरात पडली। पडलं कोणाच्या माहितीये का, फक्त त्या बाणगुळ्याच्या पडलं ज्यांनी आपल्या समाजाचं भांडवल केलं, ज्यांनी सरकार संघ सेटलमेंट केली। 58 मोर्चाच्या दरम्यान समन्वयकाची गुपचूप भूमिका पार पाडली। आपल्या समाजातल्या 150 लोकांच्या एक संघटना आहेत, त्या संघटनेचे मस्त त्यांनी डारले भरले, घराघरामध्ये त्यांचा पैसा पोहोचला आणि ते एवढेच एकटेच चांगलं झालं। आणि ह्या आपल्या मराठा आरक्षणाच्या नावाखाली सत्तेव सत्ता आली। कारण की तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे राज्यामध्ये सर्वात मोठा समाज कोणता आहे तर मराठा समाज आहे। आणि मराठा समाज 60 कोटीच्या घरात असल्यामुळे ह्यांच्याच मतावर हे सगळे निवडून येतात आणि दरवेळेस आपल्याला चॉकलेट देतात। दरवेळेस दिलेलं हे आरक्षण फसवं होतं, 50% पुढचं होतं, ते टिकणार नव्हतं। हे सगळे सुज्ञ अभ्यासक समजून सांगायचे, पण कोणाच्या लक्षात आलं नाही। कारण की ह्यांना ह्या प्रश्नावर कारण वारंवार सत्य यायचं होतं, वारंवार ह्यांना ह्या प्रश्नावर समाजाचं मत घेऊन जायचं होतं, आपलं मत त्यांना विकायचं होतं। ह्या बाणगुळ्यामुळे आपलं हे 13 वर्ष नुकसान झालं। आरक्षणाचा लढा आज काल नाही तर तब्बल 40 वर्षापूर्वी सुरू झाला। 40 वर्षापूर्वी अण्णासाहेब पाटलांच्या लक्षात आलं की माझ्या मराठा गोरगरीब समाजाला आरक्षणाची गरज पडणार आहे। माताडी कामगार असणारे अण्णासाहेब पाटलांना पहिल्यांदा आरक्षणासाठी स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली। तो पहिलं बलिदान आपल्या आरक्षणासाठी गेलं। पण त्या काळात सोशल मीडिया नसल्यामुळे घराघरापर्यंत तो कधी विषय पोहोचला नाही। पण त्याच्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटलांनी रान उठवलं। अण्णासाहेब जावळे पाटलांचं पण बलिदान आपल्या समाजाच्या आरक्षण चळवळीमध्येच गेलं। त्यानंतर मात्र हे सगळे भांडगुळ जन्मले। यांनी 58 मोर्चाच्या ह्याच्या खाली आपल्याला नेतृत्वच कधी भेटू दिलं नाही। त्यांना माहित होतं नेतृत्व भेटलं की ते बरोबर जाग्यावर नेऊन घेऊन घालेन आणि त्यांना ते जे साध्य करायचे ते साध्य करतील। मग आपल्या मागं कोण राहणार आहे। पण देवच बऱ्या होता। देव बऱ्या होता। 2023 साली 1 सप्टेंबर रोजी आपल्याला आपला देव भेटला, आपलं नेतृत्व भेटलं। जसंच नेतृत्व भेटलं 12 वर्षाचं तप होतं। आपल्या नेतृत्वाला माहित होतं आपण मराठा नाहीत, आपण कुणबीत। आणि कुणबी कुठे तर 83 नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षण तालिकेमध्ये आपण 83 नंबरला आहेत। 83 नंबरला असल्यामुळे आपण 19% प्रवर्ग तयार केलाय ओबीसीचा। आपलं आरक्षण तिथं वेगळ्या आरक्षणाची गरज नाही। हे आरक्षण टिकतंय, त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही। जोपर्यंत चंद्र सूर्य तारे, जोपर्यंत भारत त्याच्यामध्ये लोकशाही राहणार आहे तोपर्यंत 19% आरक्षण टिकणार आहे। आणि पाटलाला हे माहित होतं आणि पाटलानं तीच बाजू लावून धरली। सुरुवातीला जसं हे आंदोलन बाहेर पडलं आपल्याला 100 किलोमीटरवरचा आपला नेता सापडला, प्रामाणिक 2 एकरवाला। त्यावेळेस बऱ्याच जणांचं लक्षात आलं हे तर ओबीसीतून मागायले, हे वेगळंच आहे। 16% टिकलं नाही, 13% टिकलं नाही, आता 10%। आणि हेच काय मिळेल बाबा, ओबीसी कसं काय आपण। तर लक्षात घ्या रवींद्रनाथ टागोरांनी, जास्त वेळ घेणार नाही, रवींद्रनाथ टागोरांनी राष्ट्रगीत लिहिलं। राष्ट्रगीतामध्ये सगळं वर्णन काय, देशाचं वर्णन आहे, नदी प्रांत ह्याच वर्णन आहे। एकदा 3 दिवस तुम्ही काल 13, 14, 15 राष्ट्रगीत डबल म्हणले, ते आठवा। पंजाब सिंध, त्याच्यातले वाक्य सांगतो, पंजाब सिंध गुजरात मराठा। पंजाब प्रांत आहे, सिंध प्रांत आहे, गुजरात प्रांत आहे, मराठा प्रांत आहे। आता म्हणतात तिथं जात आहे की, अरे ती जात नाही, ते प्रांत आहे। जातीचा उल्लेख आख्या राष्ट्रगीतात कुठंच येऊ शकत नाही, प्रांताचा उल्लेख आहे। त्या भागात राहणारा तो मराठा। मग कोण आला, मुस्लिम बांधव आला, दलित बांधव आला, माझा माळी बांधव आला, धनगर बांधव आला, वंजारी बांधव आला, साळी कोळी कुंभार 18 पकड जाते 12 बलुतेदार, हे मराठा आहेत। मग आपण कोण आहेत, मग आपण आहेत मराठा कुणबी मराठा। कारण की आपण 83 नंबरचे आहेत। ज्या वेळेस आरक्षण तालिका तयार झाली, आता 374 जातीत आपल्या मागून येणारे आपल्याला काय म्हणतात, हे आमच्या ताटातलं खायला यायलेत। मला माफ करा, आपण कोणाच्या ताटातलं खायला चाललो नाहीत। ही व्यवस्था निर्माण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। दीन दलित दुबळ्यांना जे थकलेत, भाग पडलेत, प्रवाहाच्या बाहेर गेलेत, त्यांना समप्रमाणात येण्यासाठी, झोपडीतल्याला माडीत घालण्यासाठी, माडीतल्याला अमेरिकेत फिरायला जाण्यासाठी ही समसमानतेची संधी निर्माण करून दिली त्या आरक्षणाच्या माध्यमातून। सांगायचं म्हणजे दुखले घरात एखादा आजारी पडलं त्याला जशी सलाईन दिली जाते तसं हे आरक्षण काम करतं। मग आता आपलं आरक्षण कुणबी असताना आपल्याला 16, 10, 3 ह्या टक्क्यात नव्हतं।
मग पाटलांनी काय केलं, आंदोलनामधून प्रमुख मागणी पुढे काढली. सरकार म्हणलं ठीक आहे, तुम्ही कुणबीत ना, सांगा मग कसे कुणबीत, कारण की ही व्यवस्था आहे, व्यवस्थेमध्ये कागद दाखवा लागतो. तुम्ही त्या जमिनीचे मालक आहेत ना, सातबारा दाखवा, फेरफार दाखवा. मग पाटलांनी काय सांगितलं, समिती स्थापन करा म्हणले. समिती स्थापन झाली, न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या महाराष्ट्रामध्ये. 58 लाख कुणबी नोंदी आधारे 3 कोटी मराठा आरक्षणामध्ये गेला, ओबीसी टिकणाऱ्या आरक्षणामध्ये गेला. जे 40 वर्षात जमलं नाही, 58 मोर्चामध्ये जमलं नाही, पाटलाने एकदाच करून दाखवलं. आता राहिला काय विषय, पाटलाला माहित होतं माझ्या सगळ्या बांधवाच्या घरी काही नोंद सापडणार नाहीत, मग सगळे काही शिकलेले नव्हते, हे अस्तित्व विसरलेले माणसं आहेत आपले. ह्यांचं अस्तित्व कसं विसरलं गेलं, दसरा निघाला की आपल्या बाया कागद जाळून टाकायच्या. हे काय जुनं आहे, ह्याला जाळून टाका. त्याच्यात आपल्या बऱ्याच नोंदी गायब झाल्या. मग आता आपल्या तालुक्यात फक्त 22 गावात नोंदी सापडल्या. मग 22 गावातले कुणबी झाले आणि बाकीच्या गावातले मराठे झाले. मग तत्पूर्वी आपले लग्न झाले सगळे सोयरे. मग काय आंतरजाती विवाह झाले का? नाही. ते पण मराठे कुणबीत, आपण पण मराठे कुणबीत, फक्त सिद्ध करावं लागतं. मग काय पाटलाच्या डोक्यात आधीच होतं, 2 वर्षापूर्वीच म्हणले सगळे सोयरेची अधिसूचना काढा. सगळे सोयरे म्हणजे माझा मरडच गावचा पाहुणा जर कुणबी मराठा आहे, तर माझ्या पातरगावान बुद्रुकचा पण माणूस कुणबी मराठा आहे. मग ह्या दोघात रोटीपोटीचा व्यवहार होत असेल, जातीतल्या जातीत लग्न होत असेल, त्याला सगळे सोयरे म्हणा. सगळे सोयरेची अधिसूचना वाशिममध्ये निघाली, त्याची अंमलबजावणी शिल्लक आहे. 1.5 वर्ष झालं अंमलबजावणी झालं नाही. पुन्हा पाटील म्हणले अजून तुम्हाला काय पाहिजे, गॅजेट आणा म्हणले. हैदराबादचं गॅजेट आणा, औंधचं गॅजेट आणा, साताऱ्याचं गॅजेट आणा, मुंबई गॅजेट आणा म्हणले, बॉम्बे गॅजेट. त्याच्यामध्ये त्या प्रांतात राहणारा त्या काळाचा मराठा कुणबी होता असं स्पष्ट शब्दात लिहिलेले. म्हणजे काय पाहिजे, सोबकी आणि एक लेखी. ह्या कायद्याच्या चौकटीत फक्त लेखी चालतंय. मग तुमचे पाहिजे ना पुरावे. त्यांनी 4 महिन्याखाली हे सगळे पुरावे मुंबईमध्ये नेऊन ठेवले. आता काय अंमलबजावणी राहिलं. मी सांगतो, माता माऊलीत आपली रीत आहे, परंपरा आहे, जोपर्यंत घरातलं लहान बाळ रडत नाही तोपर्यंत त्याला पाजवले जात नाही. मग तीच गोष्ट आहे, सरकार आपलं मायबाप आहे. मायबाप जोपर्यंत आपल्या मायबापापाशी जाऊन रडणार नाहीत तोपर्यंत आपल्याला पाहिजे ती इच्छित गोष्ट भेटणार नाही. काय पूर्ण सबूत के साथ त्यांच्याकडे दिलेले. काय म्हणायचं मिलॉर्ड, ज्या वेळेस न्यायदानासाठी कोर्टामध्ये संवाद साधला जातो, आर्ग्युमेंट होती, ज्या वेळेस युक्तिवाद होतो, त्यावेळेस कोर्टाच्या समोर कागद ठेवलेले असतात, पुरावे ठेवलेले असतात. कोर्ट पुरावे बघत असतं, वकील नुसते बाता हाणत असतं, पण ते पुरावे आधारित बाता हाणत असतं. तीच गोष्ट आपण शासन व्यवस्थेत केली. आमचा वकील होऊन आमच्यासाठी लढले कोण, जरांगे पाटील. जरांगे पाटलानं केस जिंकण्यासाठी आणली, कोर्टाचा निकाल कोर्टाचा देणार आहे. फक्त तुम्हाला ताकदीनं तिथं जावं लागणार आहे, तुम्हाला अनुपस्थित राहता येणार नाही. कारण की हा लढा तुमच्या लेकरासाठी पाटील लढायलेत. पाटलाच्या घरची 2 एकरची 200 एकर होणार नाही. पाटलाचा लढा तुमच्यासाठी. काल पाटलाच्या डोळ्यातून जेव्हा अश्रू आले नांदेडमध्ये, त्यांना भोवळ आली, ते खाली पडले, त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून पाणी कशासाठी आलं असेल लक्षात ठेवा. ते म्हणले नसतील माझ्या पोराचं काय होईल, माझ्या 3 पोरीचं काय होईल, माझ्या बायकोचं काय होईल, माझ्या वडिलाचं काय होईल. त्यांच्या डोक्यात एकच विचार असणार आहे 100%. कारण की आरक्षण चळवळीमध्ये मला सुद्धा वाटतं की मी थोडा वेडावल्यावानी आहे. मला वाटतं की 100% पाटील म्हणले असतील की मुंबईला जाऊन मी माझ्या मराठ्यांना, सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना मी आरक्षणात नेऊन घालण्याचा शब्द दिलाय. देवा मला कदाचित तू त्या शब्दापासून फिरवण्यासाठी काहीतरी माझ्या संग नवजुनं करतोस काय की. पाटील वारंवार म्हणालेत मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे. पाटलाच्या डोळ्यातून किंचित धार आलती पाण्याची, 100% त्याच्यासाठी होती. मग एखादा व्यक्ती माझ्या कुटुंबासाठी लढत असेल ना, तर मी त्याच्यासाठी जीव द्यायला पाहिजे. उद्याच्या आरक्षण लढ्यामध्ये कोणीही डायरेक्ट मुंबईचे तिकीट काढू नका. मला माफ करा, तिथं जाऊन काय आपल्याला कंत्राटीची कामं आणायचे नाहीत. आपल्याला जायचंय मुंबईला. पाटलांनी सवगट डोकं दाखवायला, पाटील डोकं दाखवायला तयार आहेत, डोकं लावायला तयार आहेत. पाटलाच्या मागे शांततेत जा, कारण हा शांततेचा लढा आहे. जुन्या काळ होता, तालवारी भाले बरच्यानं युद्ध खेळावं लागायचं. लोकशाही मधलं युद्ध पेन वही आणि आपल्याजवळ तलवार काय असणार आहे, हत्यार काय असणार आहे. तर आरक्षणासाठी आपल्याला उपोषण, आंदोलन हेच आपलं साधन असणार आहे. आणि शांततेच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा गांधींनी सांगितलेल्या मार्गाने आपला नेता चाललाय, संविधानिक पद्धतीने चाललाय. आरक्षण अंतिम टप्प्यात आहे. दुसरा शेवटचा लढा करणार आहेत पाटील. कोणता लढा असणार आहे? सर्वसमावेशक लढा असणार आहे. लढायचं नाव आहे कर्जमुक्ती आणि शेतीमालाला भाव. 1 वर्षात, पुढच्या वर्षी त्याचं मी कांड पाडून टाकतो म्हणले. 2 वर्षात आरक्षणाचं कांड, पुढच्या वर्षी सगळ्या भावाचं आणि कर्जमाफीचं कांड. म्हणजे ते माणूस कोणासाठी लढायला आहे? जातीवादी शेतकरी एका जातीचा आहे का?
काल ज्यावेळेस वाशीमध्ये माझ्या पाटलानं 17 मागण्या पूर्ण करून आणल्या, त्यातली एक सगळ्यात महत्वपूर्ण मागणी होती, सगळ्या जातीतल्या मुलींचे, ओबीसी असतील किंवा ओपनच्या असतील, सगळ्या मुलींचं मोफत शिक्षण, ग्रॅज्युएशनचं जे अत्यंत महागडे 20 लाख 5 लाख 10 लाख ह्याच्याशिवाय ते शिक्षणच होऊ शकत नाही, हे सगळं मोफत करून आणलं माझ्या पाटलानं. मग म्हणा आम्हाला जातीवादी. त्या दिवशी पाटलानं म्हणायला पाहिजे होतं नाही 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 नाही, फक्त मराठी. लय आम्हाला चुरले, आम्हाला लय खाल्ले, आमचं द्यायचं नाही, आम्हालाच एकट्याला द्यायचं. मग म्हणायचं आम्हाला जातीवादी. पाटील जातीवादी नव्हते, पाटलाने सगळ्यांसाठी आणले. मी वारंवार सांगतो, हळूहळू हळूहळू त्या माणसाचं रूप दिसायला लागत. आज तुम्हाला ते कृष्ण दिसायला, एके दिवशी तुम्हाला ते योगेश्वर भगवान दिसन, एके दिवशी तो दशावतारी दिसन, तो सर्वव्यापक ईश्वरासारखा दिसायला लागला. अर्जुनाला वाटत होतं हे माझा मित्र आहे, हे माझा मित्र आहे. ज्या वेळेस त्याला कळलं की अरे हे स्वतः देव आहे, हे स्वतः भगवत आहे, तर त्या दिवशी त्याचे डोळे उघडले होते. त्या दिवशी त्याला गीता सांगावं लागली. तशी गीता तुम्हाला सांगायची गरज पडू नका. एक दिवशी सगळ्या समाजाला आपले जरांगे पाटील कळणार आहेत. काळ वेळ उत्तर देईल. तोपर्यंत काय म्हणायचं तर आपल्याला म्हणू द्या. मी एवढंच म्हणन की पुढे उद्या 2 दिवसानंतर 27 तारखेला 3 दिवसासाठी सगळे काम धंदे सोडा, पक्षपात सोडा, सगळ्या झुली फेकून द्या. एकच झुल पांघरा आरक्षणाची, लेकरा भल्यासाठी एवढं करा, लेकरांसाठी निघा, एवढी विनंती करतो. थांबतो. जय जाऊ जय शिवराय. सर्वांना जय जिजाऊ. आणि सर्वप्रथम आपल्या गावात अंत्यविधी होऊन सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करेन. कारण मळे झाकुणी करावी पेरणी, हे संत तुकोबाराय सांगतात. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाऊन भूमिपुत्रांचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय आणि तुमच्या घराघरापर्यंत आरक्षण देणारे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, पाटलांच्या सोबत गेल्या 2 वर्षांपासून रात्रंदिवस काम करतोय. कारण बघितलं तर ज्यावेळेस मुंबईचा दौरा निघाला होता, पाटील मला व्यवस्थित ओळखतही नव्हते, हा कुठला आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. पण कुणीतरी आपल्यासाठी लढतंय, त्या व्यक्तीच्या सोबत आपण उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे, ही मनात जाण होती. आणि आदरणीय मनोज जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईच्या म्हणजे 14 तारखेला जी सभा झाली तेव्हापासून जे जुटला गेलो. जुटण्याचं कारण एक सांगेल की ज्यावेळेस पाटलांच्या आईला स्टेजवरती आणण्यात आलं त्यावेळेस पाटलांनी त्यांच्या आईला सुद्धा खाली सोडलं आणि आई माझ्या बाजूला बसलेल्या होत्या ज्यावेळेस आम्ही बॅरिगेटमध्ये होतो. आणि त्यावेळेस वडिलांना सुद्धा स्टेजवरती नेण्यात आलं, वडिलांना सुद्धा खाली पाटलांनी पाठवून दिलं. सांगितलं इथं माझा मायबाप कोण नाही तर माझे मायबाप ही सर्व, मायबाप ही जनता आहे. आणि तेव्हाच कुठेतरी विचार आला की मायबापाला जर हा व्यक्ती खाली बसवतोय आणि समाजाला मायबाप जर म्हणत असेल तर या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून पाटलांच्या पाठीमागे उभं राहायला सुरुवात केली. काल पाटलांचा सुद्धा ज्या पद्धतीने खडतळ होता त्याच पद्धतीनं माझ्याही आयुष्यामध्ये अनेक दुःख चढ उतार आलेलीच होती. कारण मुंबईचा प्रवास चालू होता आणि मुंबईच्या प्रवासामध्येच इकडे डिलिव्हरी झाली बायकोची आणि मुलगा व्हेंटिलेटरवर मृत्यू होता. कारण मरडसगाव माझी सासरवाडी आहे, हे गाव माझ्या मामस सासऱ्याचं आहे. म्हणजे इथं सगळी परिस्थिती माझी माहिती आहे. माझं म्हणजे आणि माझा पहिला मुलगा व्हेंटिलेटरवर असताना तो वारला होता. आणि त्याच्यानंतर जो मुलगा दुसराही झाला तो सुद्धा व्हेंटिलेटरवरती होता. मनात खूप वेदना होत्या. त्या वेदना उराशी बाळगून वाशीमध्ये कसा बसा मी होतो माझ्यासोबत असलेल्या लोकांना माहिती आहे. बेचैन अवस्था होती. पण पाटील आपल्यासाठी लढतायत, येणाऱ्या भविष्यासाठी लढतायत. उद्या माझ्या पोरानं जर विचारलं की पाटील त्यावेळेस तिथं लढत होते, तुम्ही इथं यायची गरज नव्हती, तुम्ही डॉक्टर होते का, मी काही करू शकलो असतो का, डॉक्टरांना कॉल करून सांगितलं तुम्हाला जे काही व्यवस्थित करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही करा. जगदीश शिंदे साहेब माझे जवळचे होते, त्यांना मी कॉलवरती बोललो होतो. ह्या सगळ्या गोष्टी, हा सगळा परिश्रम जर बघितला तर पाटलांच्या सोबत माझ्या एकट्याच्याच नाही तर अनेक लोकांचे परिश्रम आहेत. बापू इथं रात्रंदिवस फिरतायत, गजूसर रात्रंदिवस फिरतायत, तुम्ही सगळे रात्रंदिवस फिरतायत, गावात मोठ होऊन तुम्ही इथं उपस्थित आहेत. हे म्हणजे कुठलं तरी त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणामुळे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्या पाटलांसारखं नेतृत्व पुन्हा आपल्याला भेटणार नाही बांधवांना. कारण लोक म्हणतात की पाटील जातीवादी आहेत, पाटलांची हवा संपली, पाटलांनी राजकारणाला आमदार उभे केले नाही, आता संपलं, पाटलांचं काही राहिलं नाही, पाटलांच्या पाठीमागं कुणीही राहिलं नाही.
पाटलांना त्या लोकांची कधीच गरज नव्हती, ना तुमच्या गाड्यांची गरज आहे, ना तुमच्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही, तर आपलं पाटलांना गरज आहे ती सर्वसामान्य लोकांची गरज आहे आणि आपण पाटलांच्या पाठीशी उभा आहात, हे सर्वात मोठी ताकद आहे. त्या पुढे जाऊन सांगेल की लोक म्हणतात पाटील जातीवादी आहेत, त्या जातीवादी म्हणणाऱ्यांना सांगेल की ज्यावेळेस ज्ञानेश्वरीताई मुंडेंवरती अत्याचार झाला, 22 महिने ती माय माऊली घरामध्ये रडत होती आणि सांगत होती कुणीतरी माझ्या नवऱ्याला कसं मारलं हे मला कळू द्या, तेव्हा त्या हाकेच्या अंतरावरती असलेले मंत्री ते सुद्धा त्यांच्या समाजाचे मंत्री ते तिथं पोहोचले नाही. त्या पुढे जाऊन सांगेल ओबीसी समाजाचा स्वतःला नेता बनवणारा हाकेंना सुद्धा त्यांनी आव्हान केलं की तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा, ते सुद्धा आले नाही. छगन भुजबळांना आव्हान केलं, ते सुद्धा आले नाही. तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता, पण तुम्ही त्या माय माऊलीच्या म्हणजे अन्याय ज्या ठिकाणी होतो तिथं तुम्ही उभे राहत नाही. पण फक्त पाटलांना एक आवाज दिला की पाटील तुम्ही माझे भाऊ आहेत आणि भावासारखं फक्त तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहायला या. माझ्या घरात 3 लेकरं आहेत आणि लेकरं या वेदनेत आहेत की मी माझ्या बापाचा बदला घेईल, माझे लेकरं गुन्हेगार होऊ नयेत. हा आव्हान पाटलांना केल्यानंतर पाटील पुण्याला होते. पाटलांनी पुण्यावरून डायरेक्ट त्यांचं घर गाठलं आणि घरी गेल्यानंतर त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू आणि त्या ठिकाणी आम्ही होतो. त्या बोलल्यानंतर तिथल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येतील अशा वेदना होत्या, कारण गळ्याचं मास्क काढून नेलं होतं तिची त्या मायमाऊलीच्या नवऱ्याचं आणि त्या बंगल्यावरती कुणीतरी येणार होतं म्हणून ते 8 दिवस ते मासाचा तुकडा घेऊन ते फिरत होते आणि ही वेदना त्या मायमाऊलीच्या मनात होती. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगेल की काल हिंगोलीमध्ये धनगर बांधवांनी, यशवंत सेनेच्या धनगर बांधवांनी पाटलांना पाठिंबा दिला. हे काय येडे आहेत का? त्यांना माहिती आहे की पाटलांसारखं निस्वार्थी नेतृत्व या महाराष्ट्राला गरज आहे. पाटील धनगर आरक्षणाच्या विषयी सुद्धा बोलतात. पाटील ओबीसी प्रवर्गामधल्या ज्या लोकांवरती अन्याय होतोय त्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम पाटलांनी केलं आहे. आणि त्यानंतर धनगर बांधवांना जेव्हा कळालं तर त्यावेळेस यशवंत सेनेच्या माध्यमातून पाटलांच्या पाठीशी यशवंत सेना उभी राहिली आणि एक मागणी फक्त पाटलांना केली की पाटील तुम्ही आम्हाला फक्त तुम्हाला आरक्षण ज्यावेळेस मुंबईत मिळेल गुलाल उधळताल, पण आम्हाला फक्त एक काम द्या. आणि ते काम ज्यावेळेस त्यांनी सांगितलं तिथे बसलेल्या प्रत्येकाच्या अंगावरती काटा आला, कारण पाटलांनी पण केलेला आहे जोपर्यंत सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत डोक्यावरती फेटा बांधणार नाही. आणि फेटा बांधण्याचं काम तुम्ही धनगर बांधवांना द्या, ही मागणी धनगर बांधवांनी केली बांधवांना, कारण हे नातं आमचं जुनं आहे. कुणीतरी येतं, कुणीतरी सांगतंय की मराठी आरक्षणामध्ये घुसतायत. मराठी आरक्षणामध्ये घुसत नाहीत बांधव, तुम्हीच आरक्षणामध्ये मराठ्यांच्या घुसखोरी केलेली आहे. मराठी पूर्वीच कुणबी होते, त्यांच्या नोंदी सापडतायत. तुमच्या नोंदी दाखवा. तुम्ही कुठली तुमची समिती गठीत झाली होती त्यावेळेस तुम्हाला आरक्षणात घेतलं गेलं, पाटीलही व्यवस्थित सांगतात. पण ह्या सगळ्या गोष्टींवरती ते बोलायला तयार नाहीत. त्यांना आरक्षण मिळालं त्यावेळेस मोठ्या दिलानं आम्ही म्हटलं भेटू द्या, गोरगरिबांच्या लेकरांचं भलं होईल. 50-50 एकरचे मराठे आज 3-3, 4-4 एकरवरती गावात आले. आणि जी गुरमी, जो माज आज 50 एकरवाल्याला असेल, त्यांना वाटत असेल की 50 एकर जमिनी मला काही गरज नाही, पण उद्या त्या 50 एकरचे 3 एकर व्हायला वेळ लागणार नाही बांधवांनो. कारण इथं उदाहरण आहे आमचे गजूभाऊ सांगतात की 64-65 एकर जमीन आम्हाला होती, आज 3 एकर जमीन गजूभाऊच्या वाट्याला येते. हे उदाहरण आपल्या मराठ्यातल्या पोरांची आहे. ही अवस्था आज मराठ्यांची झालेली आहे. ज्यावेळेस यशवंतराव म्हणजे आपल्याला ज्यावेळेस देशमुख त्यावेळेस इथं आले आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला आरक्षणाची गरज आहे, आरक्षण घ्या. बाबासाहेबांनी सुद्धा तरतूद आरक्षणाची केली. कुणब्यांना आरक्षण म्हणजे अर्थातच इथे राहणारा मुस्लिम जरी कुणबी असेल, मराठा जरी कुणबी असेल, माळी जरी कुणबी असेल तर त्याला ओबीसी म्हणून आरक्षण द्या. फक्त जातीमध्ये आरक्षण नव्हतं, पण या लोकांनी जाती घातल्या गेल्या ओबीसी मध्ये. कारण पाशा पटेल हे आम्ही पुण्याला एका उद्घाटनाला पाटलांसोबत होतो.
बीजेपीचे मोठे नेते आहेत आणि त्यांनी पाटलांच्या कानात सांगितलं की पाटील, तुमच्यामुळं माझी त्या कालची कुणबी नोंद सापडली आणि मी सुद्धा ओबीसी झालो. हे कुणामुळं? पाटलांमुळं झालं. म्हणजे पाटलांनी खऱ्या अर्थानं आपलं आरक्षण कुठं आहे हे शोधलं आणि त्या पुढे जाऊन सांगितलं. तर ह्या आरक्षणाच्या सगळ्या गोष्टी आपण बोलतोच आहोत. पाटलांची घरची परिस्थिती आज अनेकांना वाटतं की एवढ्या गाड्या पाठीमागे फिरतायत, इंडिओवर आहे, फॉर्च्युनर आहे, स्कॉर्पिओ नवीन आलेली एन स्कॉर्पिओ आहे आणि त्या गाड्यांमध्ये आमच्यासारखी 2-2 एकरवाले लेकरांची म्हणजे पोरं आहेत ते मीडिया घेऊन फिरतायत. यांना सुद्धा गाड्या दिल्यात की काय, या भावना लोकांच्या मनात आहे. हा ताफा नेमका फिरतो कसा आणि या ताफ्याचं नेमकं पैसा येतो कुठून इथपर्यंत सुद्धा लोक बोलतात. मी सांगेन की आपल्यासारख्या ज्या लोकांना आरक्षण माहिती आहे, ज्या लोकांना वाटतं की गोरगरिबांच्या पोरांना आरक्षण भेटावं, ती लोक गाड्या घेऊन पाटलांना फिरवतात, स्वतः गाड्यांमध्ये पेट्रोल टाकतात. कारण इथं उदाहरण आहे, गजूभाऊ ज्यावेळेस पाथरीमध्ये असतात किंवा तुम्ही सर्व ज्यावेळेस पाथरीत पाटील येतात, परवा दिवशी पाटील पाथरीमध्ये आल्यानंतर 2 गाड्या घेऊन आले होते. इथून गाड्या सुटल्या तर त्या गाड्या कमीत कमी 50 ते 100 गाडी परभणीपर्यंत जाईपर्यंत झाली. कारण हे नेतृत्व गोरगरिबांचं आहे, हे नेतृत्व कुणाच्या गोरगरिबाच्या पदरामध्ये आरक्षण देत आहे ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. पाटलांच्या घरची परिस्थिती बोलत असताना आजही पाटलांच्या घरावरती सिमेंटाची पत्र आहे. पाटलांच्या घरातल्या लोकांना ज्यावेळेस तिथली काही लोक फुटली गेली, धमक्या लोकांना वाटायला लागलं की आता पाटलांच्या लेकरांवरती कुणी काही करेल का. या भावना पाटील तर कधीच घरादाराचा विचार पाटलांनी सोडून दिलेला आहे, पण आपल्यासारख्या लोकांनी विचार केला की आपण पाटलांना घर बांधून देऊ आणि पाटलांनी त्यावेळेस घर बांधण्याचा विचार केला. पाटील म्हणले माझं घर जशास तसं ठेवायचं आहे, माझ्या घराला तुमचा धक्का सुद्धा लागला न पाहिजे. आणि लोकांनी बाहेरून भिंती बांधल्या आणि वरून पत्र टाकून दिले आणि कंपाऊंड पूर्ण घरच पॅक करून टाकलं. कारण ही म्हणजे पाटील हे नेतृत्व समाजासाठी झटणार आहे. पाटलांच्या घरी गेल्यानंतर एक चहाचा कप जर पिताना डोळ्यात पाणी येतं बांधवाला. कारण पाटलांच्या पत्नी आजही लोकांच्या इथे कामाला जातात. आजही घरात कधी गॅस सिलेंडर नसतो तर कधी साखर संपलेला असेल हे सांगायचं कुणाला. पाटील तर समाजासाठी लढतायत आणि पाटलांनी सांगितलं 10 कप चहा आतमधून बनवा, तर 10 कप चहा कसा बनवायचा आहे त्या माय माऊलीला माहिती.